चला मंडळी, आज मी करून दाखवणार आहे ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी। तर आता इथे बघा, मी छानपैकी शेंगा सोलून घेतलेल्या आहेत, दाणे काढून घेतलेले आहेत। आता इथे एका साईडला मी कुकर ठेवलेला आहे, 2 पळी तेल टाकलेला आहे, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकून घ्यायचा, आला लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि छानपैकी असा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि लगेच टमाटर टाकायचं, राई जिरा टाकून घ्यायचा, मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं, गरम मसाला, हळद, सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि वाटण पण टाकून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे। खूप छान लागते आमटी। हे बघा, छानपैकी साईडला तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला तुरीचे दाणे टाकायचे, हे पण छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला मिक्स करून झाले की गरम पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावायचं। 3 शिट्ट्या झाल्या की आपली भाजी रेडी। आणि माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा। हे बघा, रेडी झालेली आहे आपली तुरीच्या दाण्याची आमटी। बघा, माझी रेसिपी कशी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।